एका सक्षम समाजाच्या बांधणीसाठी कुटुंब व्यवस्थेची भूमिका कितपत महत्त्वाची आहे? खूप छान प्रश्न विचारलाय. समाज व्यवस्थेमध्ये ही कुटुंब व्यवस्था जी आहे ती खूप मोठा रोल बजावत असते आणि म्हणून कुटुंब व्यवस्था इंटॅक्ट असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच अर्थातच मग व्यक्तीचा जो सर्वांगीण विकास होतो त्या विकासामध्ये सर्व गुण जे व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून आवश्यक असतात, म्हणजे ॲडजस्टमेंट करणं, दुसऱ्यांच्या गुणाची ग्राहकता असणं, स्वतःच्या गुणांचा विकास करता करता दुसऱ्याबद्दल काळजी घेणं, दुसऱ्याची चिंता करणं, दुसऱ्यावर प्रेम करणं आणि ते प्रेम करण्यामध्ये काही स्वार्थ न ठेवता प्रेम करणं. कारण आईचं प्रेम ती मुलं बघतात, आपल्यावर कशी प्रेम करते, आईने मोठ्या माणसांची केलेली सेवा ती बघतात. यातनं हे सारे गुण, सेवाभाव किंवा समाजात सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो हे जेव्हा मागची पिढी करते तेव्हा ते मुलालाही कळायला लागतं हळूहळू. असे सगळे आपल्याकडच्या ज्या पद्धती, सणवार हे सगळं आहे त्याच्यामध्ये हे सगळे संस्कार आपोआपच पुढच्या पिढीवर होतील अशी व्यवस्था आपल्याकडे आहे. म्हणून ती व्यवस्था जपायला पाहिजे. मग आपोआपच कुटुंब ही जी व्यवस्था आहे ती समाज व्यवस्थेला पूरक ठरेल आणि समाज व्यवस्थेचं पोषण करेल, तिची एक आधारशिला ठरेल. बरोबर.